सध्या विधान भवनाबाहेर झाडावरती चढून तरुणाचं आंदोलन सुरू आहे। सेंद्रिय मॉलची संकल्पना असल्याचा बॅनर लावत आंदोलन सुरू आहे। या तरुणाला खाली उतरवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या प्रयत्न करतोय। विधान भवन परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे। सध्या अधिवेशन सुरू आहे। हा शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा आणि विधान भवनाबाहेरच झाडावरती चढून सध्या एका तरुणाचं आंदोलन सुरू असल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आहेत, आपण त्यांना विचारूया। राजू, नक्की काय मागणी आहे या तरुणाची? अगदी पाहतो आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी विधान भवनाच्या बाहेर जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या समोरच पाहतो आपण झाडावरती चढून एका तरुणाने जे आहे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। सेंद्रिय मॉल जे आहे ते 1500 उभारण्यात यावा, सेंद्रिय शेती जी आहे ती करण्यात यावी अशा प्रकारची मागणी असलेला फलक जो आहे तो झाडावरती टांगलेला आहे आणि त्याच्या बाजूला तो झाडावर चढून आंदोलन सुरू केलेलं आहे। हातामध्ये तिरंगा सुद्धा या तरुणाच्या हातामध्ये पाहायला मिळते। कुठेतरी सेंद्रिय शेतीवरती जो आहे तो भर द्यावा अशा प्रकारची मागणी करत हे आंदोलन सुरू केलेलं आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी जमलेला आहे आणि आता फायर ब्रिगेडचे जवान सुद्धा या तरुणाला आंदोलकाला उतरवण्यासाठी दाखल झालेले आहे। पाहतो आपण फायर ब्रिगेडच्या गाडी दाखल झालेल्या आहे आणि आता सीडी लावण्याचा जे आहे तो प्रयत्न सुरू आहे। काही पोलीस जवान या ठिकाणी उपस्थित आहेत, फायर ब्रिगेडचे सुद्धा जवान उपस्थित आहेत आणि यदा कधी कुठल्या प्रकारची अनुचित घटना घडू नये किंवा उडी मारली तर त्याला झेलता यासाठी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। दुसरीकडे शिडी सुद्धा लावण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू केलेला आहे। मात्र या तरुणाने हातामध्ये तिरंगा घेत आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून त्याचं हे झाडावरचं आंदोलन सुरू आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरात पाहतोय आपण की एक वाहतूक कोंडी झालेली आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो जमलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का विधान भवनाच्या बाहेर हा तरुण झाडावर चढत असताना पोलीस असतील किंवा इतर सुरक्षा रक्षकांचं जे आहे ते लक्ष गेलं नाही का अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। कुठेतरी आतमध्ये अधिवेशन चालू आहे, दोन्ही सभागृह सुरू आहेत आणि बाहेर जर पाहिलं आपण तर हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलन सुरू असताना कुठेतरी पोलिसांचा फौजफाटा झालेला आहे। त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता नेमकं फायर ब्रिगेडची जवान पोहोचलेला आहेत। या तरुणाला उतरवल्यानंतर आणखी त्याची नेमकी काय मागणी आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। जर आपण पाहिलं तर तो बॅनर जर पाहिला आपण तर महाराष्ट्रामध्ये 1500 सेंद्रिय मॉल उभारण्यात यावे, विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न, रोगमुक्त जीवन अशा प्रकारचं जे आहे तो मेसेज दिलेला आहे। काही फोटो सुद्धा या बॅनरवरती जे आहेत ते झळकताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं तर हे तरुणांनी जवळपास 20 ते 25 मिनिटांपासून आंदोलन जे आहे ते सुरू आहे। हातामध्ये तिरंगा घेऊन आता बसलेला आहे आणि सेंद्रिय मॉल, सेंद्रिय शेती संदर्भात जे आहे ते आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळते। ईश्वर युथ एक्सपोर्ट अशा प्रकारचं सुद्धा नाव या बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी आता पोलीस सुद्धा त्याला उतरवण्याचा प्रयत्न करतात। फायर ब्रिगेडच्या जवानांची शिडी जी आहे ती पोहोचलेला पाहायला मिळते आणि पुढच्या काही वेळामध्ये त्याला उतरवण्याचा प्रयत्न केला जाईल। मात्र हे आंदोलन होत असताना कुठंतरी आपण पाहतोय की पोलीस या ठिकाणी मोठा फौजफाटा जमलेला आहे आणि हा तरुण वरती जाऊन बॅनर बांधेपर्यंत आणि तिरंगा फडकवपर्यंत जे आहे पोलिसांचं लक्ष गेलं नाही का, कारण विधान भवनाच्या अगदी समोरच हे झाड आहे आणि झाडावरती चढलेला हा तरुण आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे याचा फटका जो आहे तो कुठंतरी वाहतूक कोंडीला आणि हा जो संपूर्ण रस्ता आहे हा मंत्र्यांचा असेल, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री असतील, वरिष्ठ अधिकारी असेल त्यांचा येण्याचा हा मार्ग आहे आणि त्याच मार्गावरती सगळी ही वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठंतरी एक प्रकारे जे आहे ते एका तरुणाने सगळ्यांना वेठीस धरलेलं आपल्याला पाहायला मिळते। याच्या आधी सुद्धा याच अधिवेशनादरम्यान राजू शेट्टी यांचं सुद्धा विधान भवनाच्या गेटवरती अशाच प्रकारचं आंदोलन जे आहे ते झालेलं होतं। शेतमाल जो आहे तो फेकून आंदोलन झालेलं होतं आणि आता दुसरं हे मोठं आंदोलन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। खरं जर कुठलंही आंदोलन करायचं असेल तर आझाद मैदानावरती त्या आंदोलकांना अडवलं जातं, त्या ठिकाणी त्यांना आंदोलन करण्याची परवानगी दिली जाते। मात्र हा तरुण थेट विधान भवनाजवळ पोहोचून जे आहे ते या ठिकाणी आंदोलन करतो आहे विधान भवनाच्या समोर। अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे की कोणाच्या लक्षात कसं नाही आलं की हा आंदोलक चढून झाडावरती जातोय आणि तो चक्क बैठक मारून बसलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।